म्हणजे ही 5 तत्व आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत आणि आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या चक्रांमध्येही 5 तत्व सामावलेली आहेत. मग अशा वेळेस आपल्याला जर एखादी एनर्जी कमी पडत असेल किंवा या ज्या उपदिशा आहेत पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये जी येते ती आग्नेय म्हणजे ती अग्नितत्वाची असते. अग्नितत्व म्हणजे काय आहे की आपल्याला लागणारी भूक, आपल्याला होणारे आपल्यामध्ये असणारी ऊर्जा, एनर्जी ही जेव्हा जेव्हा कमी होते की नाही त्यावेळेस जर आपण रम या उच्चार केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. आता पुढचं आता पृथ्वी तत्वामध्ये पृथ्वी तत्व हे सगळ्यात स्थिर तत्व आहे. मग पृथ्वी तत्व हे नैऋत्यमध्ये विराजतं. नैऋत्य म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली जी दिशा आहे ती नैऋत्य दिशा आहे. मग तिथे जर आपल्याला अस्थिरता असेल तर त्यासाठी आपण आपल्याकडे असणाऱ्या पैशाचा स्रोत कमी होतो. कोणतंही काम सुरू करण्यासाठी एनर्जी राहत नाही आणि पैसा आलेला टिकत नाही. त्यावेळेस जर आपण लम हा उच्चार केला, कारण हा मूलाधार म्हणजे पृथ्वी तत्वाचा उच्चार आहे की जो गणपतीची आराधना करण्याचं फळ आपल्याला देतो. तर लम हा जर उच्चार आपण केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. आता वायुतत्व वायुतत्व हे वायव्य दिशेला असतं. पहा, वायव्य दिशा म्हणजे पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये जी येते ती वायव्य दिशा. ही वायव्य दिशा वायुतत्वाची आहे. वायू कसा आहे, सतत फिरत राहतो, म्हणजे ही बुद्धीची क्रिएटिव्हिटी दाखवणारी दिशा आहे. मग इथे जर आपल्याला क्रिएटिव्हिटी आपली जास्त वाढवायची असेल तर आपण यम या हा जर उच्चार केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. आता पुढचं जलतत्व. जलतत्वामध्ये म्हणजे एखादं काम सुरू झालं की ते अव्याहत सुरू राहावं, आपल्यामध्ये सतत बदल व्हावा, प्रगती व्हावी असं आपल्याला वाटत असतं. आणि जलतत्व हे शरीराला अत्यंत आवश्यक असलेलं तत्व आहे. मग हे आणि आपल्या शरीरामध्ये 70% तर जलतत्व आहे. मग अशा वेळेत हे जर जलतत्व कमी पडत असेल तर वम हा जर उच्चार आपण केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. आता या सगळ्या तत्वांसाठी ही पंचतत्वांमधली रम हे अग्नितत्वासाठी, लम हे पृथ्वी तत्वासाठी, यम हे वायुतत्वासाठी आणि वम हे जलतत्वासाठी अशा पद्धतीने जर आपण उच्चार केले तर त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो.